तर आमचं प्लॅन कधी ठरून होतच नाही, पण आज ठरला नाईट आउट करायचं. 12 वाजता गाडी काढून आम्ही आलो नगरपालिकेशी चहा प्यायला. आणि गाडीवरून गेलं की अशी केसाची वाट लागते. आणि थंडगार वातावरणात असं गरमागरम चहाचा बुक्का पाड. गाडीत पेट्रोल टाकून आम्ही निघालो डायरेक्ट नाईट आउट करायला. प्रश्न हा होता की जायचं कुठे यावरती डिस्कशन अर्धा तास चालू. यांचं असलं बघून म्हटलं आता काय आपण जात नाही. एवढं हा म्हणला मी आहे ना भाई, तू आहेच माहिती की म्हटलं जायचं कुठे. लॉंग डिस्कशन नंतर झाला यांचा पन्हाळ्याचा प्लॅन. जाताना चेष्टा मस्ती दंगा काय कमी नव्हता. बारक्या पोरांच्या वरच ही फुकण्या खात होती. तसा घाट चालू झाला तसं सगळ्यांच्या तोंडात फक्त एकच गाणं. आणि जाताना दिसला एक ससा. तेवढ्यात लागला आम्हाला चकवा लागल्यावर आम्हाला आठवलं आमचं देव. आणि भूत माग लागाय नको म्हणून आम्ही चालू केली हनुमान चालीसा. देवाचं नाव घेत आम्ही आलो डायरेक्ट किल्ले पन्हाळगडवर. आणि तेवढ्यात आम्हाला झालं बाजी प्रभू देशपांडे यांचं दर्शन. आणि त्यात थंडी असली होती की सगळी चाललेली कुडकुडायला. तेवढ्यात शिवराजून दाखवलं चकवा कसा लागतो. व्हिडिओ बघून सगळ्यांची बोलती बंद झाली. त्यात असं कळालं होतं की या साईडला आहेत बिबट्या आणि गौरेडा. त्या ऐकल्यावर हनुमान चालीसा लावून नॉन स्टॉप आम्ही आलो बावड्या. आणि त्यात थंड असली पडलेली म्हटलं आता चहा पेल्याशिवाय घरला जायचं. तेव्हा म्हणला घेताय काय स्कुड थांब म्हणलं घेतो. आणि येताना येऊन म्हटलं मला गाडी घ्या. म्हटलं आम्हाला जागा नाही तुला कुठे घेऊ. तुम्हाला पण चकवा कधी लागलाय काय कमेंट मध्ये नक्की सांग. चला आता थांबायचं ना.